आपण या ठिकाणी नक्कीच बघू त्यामुळे शकता की ऑनलाईन औषध विक्री बंद केली पाहिजे अशी आग्रही मागणी सध्या केमिस्ट व्यावसायिकांकडून केली जाते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या काय चित्र पाहायला मिळते अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर अशा पद्धतीने केमिस्ट व्यावसायिकांनी हा बंद पुकारलेला आहे। सध्या संभाजीनगरमध्ये किती केमिस्ट व्यावसायिक या संपामध्ये सहभागी झालेत? नक्कीच कल्याणी, जर बघितलं तर ऑनलाईन औषध खरेदी विरोधात जे आहे ते आता मेडिकल चालकांचा संप आज त्यांनी पुकारलेला आहे। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील संपूर्ण मेडिकल चालकांनी आज मेडिकल जे आहे ते बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। कारण सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषधे खरेदी विक्री जी आहे ती सुरू असल्याचे पाहायला मिळते। यामुळे अनेकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम देखील होत आहे। मात्र ज्या मेडिकल विश्वासार्ह असतात त्या ठिकाणाहून आता नागरिकांनी औषधे खरेदी जी आहे ती कमी केलेली आहे। त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांना जो आहे तो याचा मोठा फटका बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेक डॉक्टरांना देखील याचे परिणाम जे आहे ते भोगावे लागले आहेत। कारण ऑनलाईन पद्धतीने नागरिक जे आहे ते औषधी खरेदी करत असतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत ते त्यांच्यावरती होत असतात। त्याचबरोबर जर बघितलं तर हे छोटे व्यावसायिक जे आहेत, मेडिकल चालक जे आहेत, त्यांना देखील याचे परिणाम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भोगावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचमुळे आज संपूर्ण देशभरामध्ये आता मेडिकल चालक हे आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील मेडिकल चालकांनी आज आपले मेडिकल बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। आणि त्याचबरोबर आता जो ऑनलाईन मेडिकल औषध खरेदी जी आहे ती बंद करण्यात यावी अशी मागणी जी आहे आता मेडिकल चालक करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता आरोग्य प्रशासन देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण अशा पद्धतीने बंद संप पुकारल्यामुळे आज कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आता आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यावाईज जे आहे ते एक पथक तयार करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी इमर्जन्सी रुग्ण आहेत, त्यांना औषधाची गरज आहे, त्या ठिकाणी देखील औषध साठा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आता एक रुग्णांना पथक फटका तयार बसू करण्यात नये आलेलं याची आहे। ज्या सुद्धा भागामध्ये खबरदारी घेतली जाते।